भाजपचं सरकार आहे, नेमका कायदा सुव्यवस्था राहिली का नाही अशा शंका आज निर्माण या ठिकाणी व्हायला लागलेला आहे. आणि म्हणून माझी सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, ताकदीनं हा किल्ला आपला आहे, तडबंदी आपली आहे, चारी बाजूनं पारा चांगला ठेवा. कुठं रात्री 12ला लागलं तर बंटी पाटील इथं काठी घेऊन यायला तयार. कसली अडचण येऊ दे, काही सांगा, प्रचार करताना कुठली अडचण आली, काही अडचणी आल्या, दबावाचं राजकारण कुठं आलं, मला जाहीरपणे या चौकातून या ठिकाणी सांगायचं आहे, विरोधकांना सांगायचं आहे, तुम्ही तुमचा प्रचार करा, माझी हरकत नाही. आमचा प्रचार करणाऱ्याच्या आडवं जायचा प्रयत्न केला तर बंटी पाटलाबरोबर गाठ आहे, हे जाहीरपणे मी या ठिकाणी सांगतो, हे जाहीरपणे सांगतो. निवडणूक 14 दिवसात होईल, 14 दिवसानंतर 7 तारखेनंतर ज्यांच्यासाठी तुम्ही जे काय करताय ते तुमचा फोन सुद्धा उचलणार नाही, परंतु 7 तारखेनंतर मात्र बंटी पाटील आणि मी असणार आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा. प्रचार करा, माझी त्याला हरकत नाही, जनतेला आपापल्या पार्टीचा प्रचार करावा, आमची त्याला ना नाही, लोकशाहीमध्ये प्रचार करायला ना नाही, परंतु आमच्या माणसाने प्रचार करत असताना कोण जर आडवं येत असेल, कोण जर वेगळी भाषा वापरत असेल तर मी सुद्धा 25 वर्ष या मातीत कसलेलं पैलवान आहे, कुणाला चितपट कधी करायचं हे नक्की या ठिकाणी सांगतो. माझ्या नादाला इथल्या कुठल्याही बारक्या कार्यकर्त्याने लागू नये, हे जाहीरपणे मी आपल्याला या ठिकाणी सांगतो. ही निवडणूक लोकशाही पद्धतीने लढूया, चांगल्या पद्धतीने लढूया, शाहू महाराजांचा विचार लोकांच्या पर्यंत घेऊन जाण्याचं काम आपण या ठिकाणी करूया. माझ्या कार्यकर्त्यांना देखील विनंती आहे, संयमानं आपण निवडणूक लढवूया, शांततेने ही निवडणूक लढवूया. आपला विजय पक्का आहे, विरोधकांच्या पायाची वाळू घसरत चाललेली आहे आणि म्हणून वेगवेगळ्या पद्धतीनं दबावाचं राजकारण करण्याचा प्रयत्न इथं गल्ली गल्लीमध्ये होण्याची शक्यता पुढच्या 14 दिवसामध्ये नाकारता येत नाही.